रसिक हो, आता जो आपण देखावा पाहिलात त्याची कथा अशी आहे की महादेव शंकरदेव यांना श्रीकृष्णाची ही लास लीला करायची होती आणि त्यांना तो मोह आवरला नाही, म्हणून कुंजवनात महादेव ही रासलीला खेळण्यासाठी आले होते. आणि जगात असं एकमेव मंदिर आहे या कलियुगामध्ये कुंजवनात मथुरेला की जिथे आजही साडी घालून श्रृंगार करून गोपीश्वर या नावाने शंकराची पूजा केली जाते. आवडला असल्यास जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत.
एकच गाय आता पाळलंय काय हो तुम्ही हाय नाकात बाई माझी एकच गाय आता पाळलंय काय हो तुम्ही हाय नाकात बाई माझी एकच गाय आता पाळलंय काय हो तुम्ही हाय नाकात बाई माझी एकच गाय आता पाळलंय काय हो हाय नाकात बाई माझी एकच गाय आता पाळलंय काय हो हाय नाकात बाई माझी एकच गाय आता पाळलंय काय हो हॅलो लेल्या ए लेल्या हा मग काय का गुलाबी गुलाबी कोणता मारतोस हॅलो लेल्या मला हॅलो 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 आमत हा दुलाबी दुलाबी हा काय लावला यानं तापन मोल काय ग हॅलो हॅलो या वाकड्या पेटाच्या गाण्यासाठी सुरेश जाधव यांच्याकडून वन्स मोर आलेले आहे. तरी अमित बेदले यांनी स्टेजवर जाऊन हे गाणं गायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी त्यांनी 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक दिलं आहे. धन्यवाद धन्यवाद. वन्स मोर वन्स मोर वन्स मोर. मला वेळेला आता परत नाता नाता
तू फुलं दाखवतो नाही तर दांड्यामध्ये ते पाठवा याला फुलं फुलं दाखव हॅलो मेले हो तांदूळ हॅलो तांदूळ तुम्ही कसा माझ्या बायको माझ्यावर का हत्ती दिला त्याला बोलतात की मेल्या तुला दाखव पण अरे हा क्या म्हणतात सतुता अरे गोदी गोदी मेरा सतुता गोदी अरे हवं मला आंधावं येत नाही अरे आंधावं मला अरे ताप म्हणतात अरे त्या सतुता गोदी अरे तू तू काय 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 मग जाऊ दे आपल्या दादाला अरे लय दूध चांगल्या चला एक आता ह्या जोडीला पण चपाती जाऊया उद्या आईकडे मी दाखवता पण आता हा त्याला दिला
इष्टाची बाधा तुझ्या कोणता लागेल ना आता हा येते येते अगं फसली ग फसली अगं रुसली ग रुसली अगं नटली ग नटली वाट लक्षात ठेवू दे अगं बाय माझी ती लाडाची ग गुणाची कोण ग तू मी तुझी आयच आहे अगं बाय माझी मी तुझी आयच आहे अरे मला वाटलं प्रेमानं आय आय म्हणते हा हो बाय नटवा आला इथं घाम पुसायला माझा कशी बसले मग काय झाला हा माझ्या का पिंजरा उघडा नाही ठेवलाय कवाड चांगला बांधून आली मोठी पोपटावाली हा हो मागा अगं बाय चालला
धांदल झाली. हा गोजीबाया गेला कुठं? गोजे अगं हा वासाडा पोर आहे. गोजे ए गोजे पोर आहे ना. हा मला एक दिवस यायला लावल. आता मी काय करू ग सांगा ना. मावशी हा. काय झालं? अगं त्याचं काय झालं? तू बाया मला हाक मारलीस माझी धांदल झाली. मी बाय आली वाड्याच्या वरच्या कोपऱ्याला तेव्हा हा पोर माझ्या मागणं म्हणत आय आय मी येतो. मावशी कसं? आय मी येतोय. ए हे काय करते माझ्या मागणं? हा म्हाताऱ्याची टिंगल करतेस हो बाजूला. बर आणि तुम्ही म्हटला कशाला येत साहेब? तर पोर काय ऐकलं नाही. पोर म्हणतो आय मला राधेला बघायचं आहे. मी म्हटलं हिचा काय उतू गेलाय राधेवर? हा म्हणते आय राधा लय भारी आहे. मावशी खरंच? ए जास्त हवेत उडू नकोस नाहीतर हवा कधी सुटली समजणार का? मावशी बरोबर आपण आता बाजाराला जायचंय ना. होय बरं बाजाराला जायचं तर एकीने ओळख पटवून द्या बघू. ए ओळख पटवून द्या. वाचा काही गेली का? बरं मीच बोललो होता. बाय तू वर ये. अगं काय चिपकलीस का काय? वर ये. बाय कशी ग बघतेस? अंगावर बिगावर येतेस का काय? सांग. तो बघ बघतोय म्हातारा बरा. हा हो बाजूला. लय ताण लागला. रात्री पण जाऊन टाकतो. हा आणि ह्या पोराला मुरडायला काय झाला? मागाशी ऐकलंच ना मी काय बोलला का? हा ये बरं. हा अजून जोरात नाही. हा अगं तुला मुरडायला काय झाला? सांग ना. लाज काय भाजून गेलीस काय? हा नुसतं नावशी बोल. ऐकते. चालला तुला भरायला. वाग बाई खूप छान. हो मागा मी काय बोलता त्या काय धंद्यात गेला ना. तुझ्या खाली काय आहे? हा लंगोडा खाम उभा कोणता? हा ए बायो ये वर नाव सांग बघू. अगं तुझ्या कानात काय घुमरं गेलं ते काय? अगं मोरया इथं काय भजन करायला नाही आलोय. तुझी ओळख करून दे. बरं बरं सांग बरं. तू विरारची विरा. हे विरारकर बघ तुला बघायला आले त्याला संदेश दे पाहू. अगं मावशी संदेश ना त्याचं तर काय विचारू शकतो. माझा किती जीव आहे. संदेश विचार त्याला घेऊन मी काय करू? तुमच्या संदेशला तुम्हाला तोच संदेश दिसतो काय? इथं कुठला संदेश आला असेल ना तर त्याला रात्रीची झोप ना लागायची. अरे रस नाही बुद्ध्या. अगं तो संदेश नाही ग सुरीचा ते सुरीचा. सांग याच्यावर बोल. मावशी ऐकते
ऐकते आम्हा कलाकार आहे आई चिंतानीची माया मावशी ऐकली ऐकलं कलाकार आहे आई चिंतानीची माया म्हणून विराला बसली कोकणची छाया ऐकताय नव्हे आई चिंतानी कला फाउंडेशनची कलावंत आज पडली तुमच्या पाया मावशे सर्वांची नावं घेऊन झाली असतील तर गुरुप्रसाद मालक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे निवडी मालकवळी. त्यांचं म्हणणं असं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं उखाण्यातून. गुरुप्रसादजी नाव घेते बरं ऐका. ऐकताय ना? दारू दारू देशी दारू. आई दारू दारू देशी दारू. गुरुप्रसाद यांचं नाव घेते. चला साईनाथच्या नाक्यावर एक एक पॅक मारू. यानंतर सागर भोजने गुहागर यांचं सुद्धा म्हणणं आहे की मावशीने त्यांचं कडक असं नाव घ्यायचं आहे. 100 रुपये पारितोषिक आहे. सागरजी नाव घेते हा. तिरक्या नजरेने बघायला आले आता सगळेच येणार वाटतं. बरं घेते ऐका हा. कोकणात जाताना गाडीला लागतात हादरे. कोकणात जाताना गाडीला लागतात हादरे. सागररावांचे नाव घेते. सागरराव आहे खूपच. अगं सागरराव आहे खूपच लाजरे लाजरे. आणि एक चिचुंद्रे तू काय तिकडे माझ्यात पासून गटावर डोळं करून बघतीस आहे. हा हा बसते. तुझे ओळख करून दे बघू. हा हा सांग ना. कोणी अडवलंय का? सांगायलाच बोलवलं नाही तर बोल. बागरची चंद्र बाई बागरचीच राहा नाहीतर असेल चिपळूणची आणि लोकांना चुना लावून सांगशील मी आहे बागरची. आणि आता तेच चाललंय. स्वतःच्या नावापुढं दुसऱ्याचं नाव लावायचं आणि म्हणायचं मीच चंद्र. बरं झाला मागे तो बदला हो बाजूला. आणि ह्या 2 चमक्यातून तुझं माहिती आहे मला बघायचं. ओय ओय मोहे मला वाटलं ओय 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 ओ. आता सगळ्यांनी खा कांदा पोहा. आणि बाई 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 मोहे मोहे करून झाला असं तर तुझं नाव सांग बघू. हा ऐकते. तो बघ बसलाय पुन्हा गणपा. बरोबर आपण आता बाजाराला जायचं ना. हा आणि तो बाई तुझं काय? मावशी मी राधा मी गोकुळची पण श्री हरीची